नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 मधील काल आणि आज लागलेल्या सर्व पदांचा येथे निकाल बघणार आहोत। आणि त्यासोबतच बघा, जिल्हा परिषद भरतीमधील ज्या पदांची परीक्षा राहिलेली आहे, जसे की आरोग्यसेवक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांच्या परीक्षेसंदर्भात अपडेट घेणार आहोत। परंतु त्याआधी बघा मित्रांनो, आतापर्यंत बघा जिल्हा परिषद भरतीचा ज्या पदांचा आहे ते निकाल लागलेला आहे, तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे आहे वेळापत्रक प्रसिद्ध होत आहे मित्रांनो। तुम्हाला जे आहे तुम्ही अर्ज करताना जो तुमचा ईमेल वगैरे दिलेला असणार मित्रांनो, तर तो तुम्हाला चेक करत राहावा तेथे लागणार आहे। कारण जो आहे तुम्हाला त्यावरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जो आहे मेल केव्हा पण तेथे रिसीव्ह होऊ शकतो। आणि सोबतच बघा मित्रांनो, हे जे PDF आहे याची लिंक तुम्ही जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन बघा। हा PDF तुम्ही बघू शकता रिझल्टचा। आणि त्यासोबतच जे आहे वेळापत्रक संदर्भात सुद्धा माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरती मिळून जाणार। तर पहा मित्रांनो, इथे गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत जे आहे ज्युनियर असिस्टंट म्हणजे कनिष्ठ सहाय्यक बघा या पदाचा इथे निकाल लागलेला आहे। आणि पुढे तुम्ही बघू शकता की गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत सिनियर असिस्टंट म्हणजे वरिष्ठ सहाय्यक बघा या पदाचा निकाल लागलेला आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत सिनियर असिस्टंटचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर बघा गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत लॅबोरेटरी टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचा बघा इथे निकाल लागलेला आहे। आणि पहा मित्रांनो, फेब्रुवारीच्या बघा 29 तारखेला जे आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांची परीक्षा होण्याची बघा दाट शक्यता इथे वर्तवली जात आहे 29 तारखेला। आणि त्यासोबतच बघा ज्या पदांची परीक्षा ती राहिलेली आहे आरोग्यसेवक, ग्रामसेवक या संदर्भात सुद्धा तुम्हाला अपडेट जे आहे तिथे लवकरच मिळून जाणार मित्रांनो। आणि परीक्षा जी आहे तुमची कॅन्सल वगैरे झालेली नाही आहे, तुमचे जे जिल्हा परिषदेची एक्झाम आहे हे होणारच आहे मित्रांनो। आणि त्यामुळे जे आहे या संदर्भात बघा एक अपडेट एका पदाच्या परीक्षेसंदर्भात अपडेट इथे मिळाली आहे। आणि लवकरच जे आहे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक सेविका संदर्भात सुद्धा अपडेट आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। आणि ही जी परीक्षा जी होणार आहे मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका, तर याची जी आहे पेचा जिल्हा वगळून होणार आहे मित्रांनो, अशी शक्यता इथे वर्तवल्या जात आहे। आणि त्यानंतर बघा पुढे तुम्ही इथे बघू शकता की गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत लॅबोरेटरी टेक्निशियन बघा या पदाचा इथे निकाल लागलेला आहे। आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेअंतर्गत लॅबोरेटरी टेक्निशियनचा बघा इथे निकाल लागलेला आहे। त्यानंतर बघा यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत ज्युनियर असिस्टंट कनिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेअंतर्गत ज्युनियर असिस्टंट कनिष्ठ सहाय्यकचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर बघा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेअंतर्गत सिनियर असिस्टंटचा निकाल लागलेला आहे। सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत सिनियर असिस्टंटचा इथे निकाल लागलेला आहे। तर पहा मित्रांनो, एकंदरीत जे आहे सर्व जिल्हा परिषदेअंतर्गतचे बघा निकाल आपण इथे बघितले, जे काल आणि आज लागलेले आहेत ते। आणि सोबतच बघा जे निकाल येत राहतील त्याची अपडेटसुद्धा तुम्हाला तिथे मिळत राहणार। आणि बघा आतापर्यंत जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरळ भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत त्या देत असतो। तर पहा, व्हिडिओ थांबूया इथे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।